जालन्यातील मयूर मेंढरे खून प्रकरणाचा 4 तासात छडा, मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात, कदीम जालना पोलिसांची धडकेबाज कारवाई। नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा सतर्क न्यूज। जालना शहरात रेल्वे स्टेशन रोडवरील स्काउट गाईड कार्यालयासमोर भर रस्त्यात झालेल्या युवकाच्या निर्घृण खुनाचा कदीम जालना पोलिसांनी अवघ्या 4 तासात उलगडा केला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी यश शिवलिंगवीर वय 22 वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी, नवीन जालना याला परभणी जिल्ह्यातील सेलू येथून पहाटे सापळा रचून अटक करण्यात आली। आरोपी परराज्यात पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही धडकेबाज कारवाई करण्यात आली। या हल्ल्यात मयूर नंदकिशोर मेंढरे वय 24 वर्ष, राहणार खडकपुरा, जालना यांना धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता। घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मोबाईल फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला। मयताच्या आईच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) तसेच शस्त्र अधिनियम कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला। यानंतर पहाटे सेलू येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव करत आहेत। या संपूर्ण कारवाईबद्दल कदीम जालना पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। क्रिमिनल आहेत म्हणजे ज्यांच्यावरती 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशी एक यादी तयार केलेली आहे। आर्म्स ऍक्टचे गुन्हे दाखल आहेत त्याची एक यादी बनवली आणि एनडीपीएस त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण माझ्या ऑफिसलाच ऍडिशनल एसपी ऑफिसला अधिकार असल्यामुळे आम्ही ते करतोय आणि ते प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आम्ही त्या सब डिव्हिजन वाईज जाऊन जसं अंबड आहे, जालना, उत्तरगड आणि करतो असे आम्ही सुरू केलेले आहेत। जवळपास 1300 लोकांच्यावरती प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। अजून तो ड्राईव्ह चालू आहे। खऱ्या वराने म्हणजे किती वारी 7